बातमी आहे मानसिंग भैया पाचुनकर व कुटुंबियांच्या वतीने रांजणगाव गणपती कारेगाव गटातील बौद्ध बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नागपूर येथील दीक्षाभूमी दर्शन यात्रेची। पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती कारेगाव हा महत्वाचा जिल्हा परिषदेचा गट असून यंदा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दावेदार गट म्हणून ओळखला जातोय। सर्वसाधारण महिला अशी या गटाची सोडत निघाली असल्याने या गटातून आंबेगाव शिरूरचे विद्यमान आमदार तथा माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे विश्वासू सहकारी व शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मानसिंग पाचुनकर पाटील यांच्या पत्नी ज्योतिताई पाचुनकर यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत आहे। त्यामुळे त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून गटातील सर्व जाती व धर्मातील मतदारांसाठी देवदर्शन यात्रा सुरू केल्या आहेत। विद्यमान सरकारमध्ये असणारे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मदतीने या संपूर्ण भागात झालेल्या विकास कामांमुळे या गटातील मतदारांचाही पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे। त्याच पार्श्वभूमीवर रांजणगाव गणपती कारेगाव गटातील बौद्ध बांधवांसाठी नागपूर येथील दीक्षाभूमी दर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। मानसिंग पाचुनकर पाटील, माऊली पाचुनकर पाटील व संभाव्य उमेदवार ज्योतिताई मानसिंग पाचुनकर पाटील यांनी यावेळी उपस्थित राहत यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या। या यात्रेचा शुभारंभ रांजणगाव येथून करण्यात आला। या प्रसंगी रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील अनेक आजी माजी पदाधिकारी तसेच मानसिंग भैया पाचुनकर पाटील यांच्यावर प्रेम असणारे अनेक निकटवर्तीय उपस्थित होते। बौद्ध बांधवांच्या याच देवदर्शन यात्रेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। आवाज कर सर्वांच्या उपस्थितीमध्ये मानसिंग भैया पर्यंत नेण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये करू। खरं तर बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी पाटलांच्या बद्दल बोलत असताना माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या। असताना मदत करणारा कार्यकर्ता, कुणी मदत मागितली तर त्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता। गेले 4.5 वर्ष खरं तर आमच्यासारख्या तरुण मंडळीला कारेगाव ग्रामपंचायतीवरती काम करण्याची संधी कारेगावच्या मायबाप जनतेने दिली आणि गेले 4-4.5 वर्षांचा जर आमचा संघर्ष जर पाहिला, आम्ही गेलेल्या संघर्षातून जर केलं तर खऱ्या अर्थाने आमच्या पाठीमागे एक ताकद उभी होती आणि ती म्हणजे मानसिंग भैया पाचुनकर पाटील। कुठलंही संकट असू द्या, कुठल्या ज्योतिमामींना त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या सगळ्यांना मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी पाठवायचं आहे, परंतु समाजामध्ये जातीय सुलभा कसा राखायचा आता बोलत असताना तुम्ही त्या ठिकाणी उल्लेख केला की आपण खऱ्या अर्थाने निघली। आज अजमेरला देखील मुस्लिम बांधव त्या ठिकाणी आज रवाना झाले। खरं तर महाकालची यात्रा देखील येणाऱ्या 11 तारखेला आपल्या जिल्हा परिषद कारेगाव रांजणगाव जिल्हा परिषद गटातून त्या ठिकाणी निघणार आहे आणि आज आपल्या सगळ्या बौद्ध बांधवांसाठी भीम बांधवांसाठी खरं तर ही दीक्षाभूमी यात्रा त्या ठिकाणी निघलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये अजून मानभाव पंथांसाठी मला वाटते जाळीच्या देवाची यात्रा आहे आणि आपल्या धनगर बांधवांसाठी आदमापूर बाळूमामाच्या तिकडे देखील यात्रा निघणार आहे। म्हणजे ह्या यात्रा काढून एक संदेश देखील आपण त्या निमित्ताने देतोय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित त्यांनी आमच्यासाठी काय केलं, समाजासाठी काय केलं, गोरगरिबांसाठी काय केलं हे सांगण्याचा प्रयत्न आपल्या समोर केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारा पुढे घेऊन जाणारा पक्ष, या पक्षामध्ये येणारा सर्वात शेवटचा घटक सुद्धा आपल्याबरोबर कसा येईल हे पाहिलं जातं आणि त्या भावनेमधूनच सकाळपासून ही तिसरी यात्रा आहे। बोटावर मोजण्या इतकी लोक आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब या नागपूरमध्ये 1956 साली बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि
त्यांनी एक प्रतिज्ञा केली होती की मी जरी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो असलो तरी मी हिंदू धर्मामध्ये मरणार नाही, मी बौद्ध धर्मामध्ये स्वीकार करणार, आणि त्यांचा स्वीकार केला. त्यांचं कारण असं होतं, त्या तळागाळातील बांधवांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी लढणार, आणि तो हक्क मिळण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. 3 लाख अनुयायांच्या बरोबर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, आणि त्या ठिकाणी आपण त्याला दीक्षाभूमी होतो. तुम्ही फार भाग्यवान आहात की अशा महामानवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी तुम्हाला जाण्याची संधी आज ज्योतिताई मानसिंग पाचुंकर यांच्या मार्फत तुम्हाला मिळते. हे फार भाग्याचा दिवस आहे. आणि हे काम करताय की माझ्या समाजाला तुम्ही दीक्षाभूमीच्या ठिकाणी नेऊन नतमस्तक करताय, त्यांचं दर्शन घडवून आणताय. ही आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, आणि हे पुण्य आपल्याला नक्कीच कामी लागेल. आणि ज्योतिताई पाचुंकर ह्या भविष्यात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील याची मी इच्छा व्यक्त करतो. आणि आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता आई जिजाऊ, सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी वंदन करते. आज या ठिकाणी एक आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं आयोजन आदरणीय मानसिंग मामा यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अतिशय प्रेरणादायी हा उपक्रम आहे. या निमित्ताने आपण सर्व बौद्ध बांधव हे नागपूर येथील दीक्षाभूमी यात्रेसाठी जाणार आहोत. तर हा उपक्रम म्हणजे केवळ एक प्रवास नाहीये, तर खऱ्या अर्थाने आपल्या धर्म आणि करुणा त्याचबरोबर आपल्या प्रेमाचा संदेश देणारा हा आहे. तर त्यासाठी काम केलेलं आहे, आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन आज मामांनी प्रत्येक समाजासाठी वेगवेगळ्या यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पवित्र भूमीमध्ये समानतेचा, मानवतेचा आणि स्वाभिमानाचा दीप प्रज्वलित केला, आज त्या पवित्र दीक्षाभूमीमध्ये आपण सर्वजण जाणार आहात. तर खऱ्या अर्थाने तेथे तुम्ही नवीन जीवनाची सुरुवात करणार आहात. हे नवीन जीवनाची सुरुवात करण्याचं काम आदरणीय मानसिंग मामा आणि मामींच्या माध्यमातून झालेलं आहे. मामा, तुम्ही हा समाज तुम्हाला देखील तसाच अनुभव देईल जो मला दिलेला आहे. कारण आज या ठिकाणी आमच्या कारगावच्या सरपंच जगताप काकी, उपसरपंच नागेशदादा शेलार या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यावेळेस नवीन सरपंचाची नेमणूक आपल्या गावामध्ये होते तर त्यावेळेस सोबत सदस्य असणे देखील महत्त्वाचं असतं. तर आमच्या गावामध्ये ज्यावेळेस निवडणूक झाली तर त्यावेळेस शब्द पाळण्याचं काम शेवटपर्यंत कोणी केलं असेल तर ते बौद्ध समाजाच्या लोकांनी केलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये हा समाज जिल्हा परिषद गटामधील सर्व गावं तुम्हाला दाखवून देईल की हे लोक शब्दाला किती जागणारे असतात आणि किती साथ देणारे असतात. आपल्या सर्वांचा प्रवास सुखदायी हो अशा शुभेच्छा मी तुम्हाला माझ्या वतीने देते. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. आज नागपूर येथील दीक्षाभूमीची यात्रा आयोजित केली, आणि त्या यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी फार मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांनी प्रवास शांततेत चांगल्या पद्धतीने करावा अशा प्रकारची विनंती करून मी या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. येथे उपस्थित माझे बंधू आणि भगिनीनो, व्यासपीठावरील सन्माननीय सगळे, नागपूर ही दीक्षाभूमी एक पवित्र स्थळ आहे. 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांच्या सोबत तेथे दीक्षा घेतली होती, म्हणून त्या दीक्षाभूमीला विशेष असे महत्त्व आहे. ह्या दीक्षाभूमीच्या यात्रेतून आपल्याला फक्त सर्व धर्म समभाव हीच एक इच्छा व्यक्त करायची होती, किंवा तिथे जाऊन तुमचे सर्वांचे विचार बदलावेत, नवी प्रेरणा मिळावी, एवढंच एक सांगते. आपला प्रवास सुखकर हो, आणि तुम्ही दाखवलेला विश्वास हाच खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या यात्रेसाठी तयार झालात त्याबद्दल धन्यवाद.
दादा तुमचं गाव कोणतं आहे? आमचं गाव धुमाळ पिंपळे खालसा. काय नाव तुमचं? माझं नाव कांतीलाल झेंडे. आता तुम्ही दीक्षाभूमीला चाललात, किती वेळा गेला तिथून? मग आतापर्यंत मी नाही गेलेलो, पण एक मानसिंग भैया पाचोनकर यांच्या माध्यमातून जो उपक्रम राबवलाय हा अतिशय छान प्रकारे राबवलाय. त्यांचं असं आहे की एक सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं तर खरोखर नाही का आपण एक म्हणतो जे सर्व धर्म समभाव या भावनेतून सर्वांना एकत्रित कसं करता येईल यांनी या दृष्टिकोनातून त्यांनी अतिशय छान उपक्रम राबवलेला आहे. माझं नाव अनिल सुनील पंचमुख. आम्ही दीक्षाभूमीला चाललेलो आहे. ही यात्रा जी आयोजित केली कोणी केली? हे ज्योतिवहिनी आणि मानसिंग भाई यांनी केलेले आहे. पहिलं तर हे जी दीक्षाभूमी चालली आहे, आमचा जो बौद्ध समाज आहे याच्यावरती त्यांचं खूप प्रेम आहे. हे नेहमी आमच्या समाजाच्या पाठीशी उभे असतात आणि 100% विकास होईल. या ठिकाणी मी मानसिंग भाई पाचोनकर पाटील यांचा कार्यकर्ता एकदम 15 ते 20 वर्षापासून त्यांच्या बरोबर राहिलेलो आहे. त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकदम ग्राउंड लेवलवरती राहून ते प्रत्येक कार्यकर्त्याची विचारपूस करून काही अडचण असल्या ती अडचण दूर करण्याचा 100% मानसिंग भाई हे प्रयत्न करतच असतात. त्याचप्रमाणे आजपर्यंत त्यांनाही कोणतंही पद नसताना ते प्रत्येक गावागावात जाऊन प्रत्येक ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन असतील यांच्याशी विचारपूस करून त्या गावात काय कमी आहे काय नाही याची विचारपूस करून नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्या गावचे प्रश्न मार्गी लावत असतात. त्यामुळे मानसिंग भाई पाचोनकर पाटील हे सर्वांच्या मनामनात आहेच, त्यात काय अडचणच नाही. सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मानसिंग भाईचे त्या भरपूर असं काम करणारच आहे. त्यांच्या सौभाग्यवती ज्योतिवहिनी पाचोनकर पाटील येत्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरत आहेत. त्यांच्या सर्वांच्या पाठीशी आम्ही या ठिकाणी मानसिंग भाईच्या पाठीशी भक्कमपणे साथ देऊन त्यांच्या भरभरून यश संपादन करणार आहोत. सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी ग्वाही देतो. ताई तुमचं गाव कोणतं? गणेगाव खालसा. आता तुम्ही दीक्षाभूमीला चालला नागपूरला? हो, दीक्षाभूमीला. आमच्या भावना आहे, आम्हाला दादांनी ना चांगली सोय केली याच्याबद्दल आम्हाला धन्यवाद. ही सगळी गाडी कोणत्या गावची? हिरांजणगाव. नाही, तुमच्या बस मध्ये कुठली लोक सगळे आमचे बौद्ध. कसं वाटतंय? आम्हाला छान वाटतंय, चांगलं वाटतंय एकदम. दादांनी आमची चांगली सोय केलेली आहे. सीताबाई भाऊसाहेब गणेगाव खालसा. चाललंय कुठं तुम्ही? दीक्षाभूमीला. दीक्षाभूमीला किती वेळा गेलाय याच्या आधी? गेलाय का? एकदाच गेलते. गेलाय. बरं, तुमचं नाव काय? सीताबाई भाऊसाहेब दसा. मुलींना तुम्ही कुठं चाललाय? नागपूर दीक्षाभूमी. बरं, तुमचं मतदान आहे का? हो, आहे ना. आता जर ज्योतिताईंना जर उमेदवारी मिळाली, ज्योतिताईंकडे एक उमेदवार म्हणून तुम्ही कसं पाहता? चांगल्या, त्यांनी आमची एवढी सोय केली. नागपूरला जायचं एवढं फर्स्ट टाइम झालेलं आहे आमच्यासाठी ट्रिप निघली. पाहिले घ्यायच्या आधी? नाही, अजून नाही. कोणतं काय तुमचं? पिंपळे खालसा, गणेगाव खालसा. गणेगावचा. तुझं काय म्हणताय? त्यांनी एवढी चांगली सोय केली, त्यामुळे निवडणूक आली चांगलं होईल. त्यांनी विकासाची कामं केली तरी होतील ना. त्या जर निवडून आले तर त्या विकास करतीलच. तरुण त्यांच्या सोबत राहते असं वाटतं. सगळं तुम्ही कुठे चाललेत आज? आता आम्ही नागपूर दीक्षाभूमीला चाललोय. कोणत्या गावाचे सगळे लोक? आम्ही सोने सांगवी निमगा भोगी पाडळे कंपनी. तुमचं नाव काय? माझं नाव यादवराम भाऊ पाडळे. काय आज काय भावना आहे? दीक्षाभूमीला चाललाय, इथून मागून गेला. आज आम्हाला खरोखर म्हणजे आज माझं वय थोडक्यात सांगितलं 49 आहे, पण 49 वर्षामध्ये मला नागपूरला जायला भेटलं नाही, जायला जमलं नाही कामानिमित्ताने म्हणा कशा म्हणे. पण आज ज्योतिताई मानसिंग भाई पाचोनकर पाटील यांच्यामुळे खरंच आम्हाला आज नागपूर दीक्षाभूमी बघायला भेटणार, जे आमचं म्हणजे स्थान मानलं जातं देवस्थानासारखं. देवस्थानापेक्षा आम्ही त्यांना जास्त महत्व देतो. त्या ठिकाणी आम्हाला ज्योतिताईंमुळे आम्हाला जायला भेटणार आहे. आमचा पाडळी परिवार खरोखर म्हणजे खुश आहे, समाधानी आहे. आणि आम्ही ज्योतिताई मानसिंग पाटील पाचोनकर यांच्याच पाठीमागं उभं राहू याची आम्ही ग्वाही देतो. दादा तुमचं गाव का आणि नाव सांगा. माझं नाव दत्तात्रय किसन पाडळे. मी राहणार निमगाव भोगी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. तुम्ही आता दीक्षाभूमीला चाललाय, इथून मागे गेलताय का? आतापर्यंत जायलाच मिळालं नाही. खरखर अक्षरशः आमची गरिबी परिस्थितीमुळे, आर्थिक परिस्थितीमुळे जायला मिळालं नाही. मग आज काय आनंद? आज एवढा आनंद वाटतो की मानसिंग भाई साहेबांचा फोन आला आणि पंचमुख साहेबांनी आम्हाला म्हटले की तुमच्यासाठी आम्ही एक
बस येणार आहे, तुमची काय भूमिका आहे? म्हटलं ठीक आहे सर, आम्ही तर लय जाण्यासाठी इच्छुक आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू अशी आम्ही ग्वाही देतो. आम्ही नागपूरला चाललोय. काय निमित्त काय? निमित्त म्हणजे थोडा वेळा नागपूरला मोफत यात्रा केली दीक्षाभूमी पाहण्यासाठी. ही मोफतची तुम्हाला यात्रा घडवत आहे, काय कारण आहे? कोण घडवतो? मानसिंग भाईपासून. काय कारण काय? कारण काय आमचं प्रेम आहे जुनं. मानसिंग भाई सोबत शुभम भाई आमचे कार्यगावचे, संदीप भाई आमचे डेप्युटी सरपंच. कार्यगावचा विकास त्यांनी केला. मला आता त्यांनी सरपंच बनवले. सरपंच डेप्युटी सरपंच आम्हाला दिलेले म्हणजे आमच्या भाऊजेला. सरपंच भाऊजा आहे आणि शेलारचा डेप्युटी सरपंच बनवलेला आहे आम्हाला. तुम्ही पण दीक्षाभूमीला चालले? हो, आम्ही पण दीक्षाभूमीला चाललो. आगामी होणाऱ्या पंचवार्षिक जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भात पक्ष जो आम्हाला आदेश देईल त्याचं आम्ही नक्कीच पालन करणार आहोत सर्वजण मिळून. आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की ज्योतिताईंना उमेदवारी मिळावी म्हणून. आणि मानसिंग भाईंनी खूप सुंदर नियोजन केलेलं आहे. आमच्या अस्मितेचा प्रश्न असणारा जे दीक्षाभूमी आहे त्या दीक्षाभूमीला आमच्या सर्व भीमसैनिकांना एकत्र करून जाण्याचा योग त्यांनी घडवला. आम्ही त्यांचे आभार मानतो. तुमचं गाव सांगा, नाव सांगा. माझं नाव प्रताप किशन सोनकांबळे, राहणार कारेगाव. बरं, किती लोक चालले सगळे? आता तरी 2 गाड्या चालल्या, 125 लोक चालले. 125. हा. काय नेमकं काय कारण काय आहे? तुम्ही आम्ही आता आमचं कारण म्हणजे दीक्षाभूमीला आम्हाला बघण्याकरता जायचंय. परत मानसिंग पाटील हे आमचे लय जिव्हाळ्याचे माणसं आहेत. शुभम भैया नवले, अजितदादा कोकडे, तसेच संदीप भैया नवले हे आमचे सर्व आमचे प्रेमाचे माणसं आहेत. तुम्ही निवडणुकीत कसं पाहता? त्यांनी आतापर्यंत तुमच्या गावात कामं केली? गावात कामं 1 नंबर कामं झाली. गावात कामाचं नाही, कामं 1 नंबर. माझं नाव रुपाली विलास जगताप, गाव कारेगाव. मी आता मोफत नागपूर दीक्षाभूमी यात्रेला निघालेले. अजूनपर्यंत नाही गेले, पण मला खूप आनंद होतोय की मानसिंग भैया पाचुनकर आणि ज्योतिताई पाचुनकर यांनी ही यात्रा काढली. त्याच्याबद्दल त्यांचे पहिल्यांदा धन्यवाद. सर्व बौद्धवासियांना ते घेऊन जातात त्याचे पण त्यांना धन्यवाद. खूप छान वाटते की सगळे एक साथ जातात. कारेगाव मध्ये अनेक कामे झालेली वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नळ पाणी पुरवठा योजनेचं काम झालेलं आहे. त्याचबरोबर अनेक गावांतर्गत विकास कामे असतील, गाव सुशोभीकरण असेल, अनेक प्रोजेक्ट्स असतील तर ते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कारेगाव मध्ये झालेले आहे. गावामधून काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता आमच्या कारेगावच्या विद्यमान सरपंच जगताप काकी आहेत, तर काकी सुद्धा या सर्व आमच्या महिला भगिनींसोबत नागपूरला जाणार आहेत. नक्कीच शिक्षणाचा खूप फायदा होतो. आपला गावाचा, तालुक्याचा आणि जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर एक सुशिक्षित उमेदवार असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि ज्योतिताईंच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली जातील असा आमचा सर्व जनतेचा विश्वास आहे. आता आदरणीय वळसे पाटील साहेब जे ठरवतील, जे उमेदवार देतील तर त्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं काम आम्ही सर्वजण करू. आणि नक्कीच साहेबांच्या माध्यमातून ज्योतिताईंना उमेदवारी दिली जाईल असा आम्हाला विश्वास आहे. मानसिंग भाईंचं नियोजन म्हणजे टॉपचं नियोजन. आम्ही दीक्षाभूमीला निघालेलो आहे. सगळ्या 100-150 निघाले आहेत. 50-60 आहे. भारी वाटतंय, चाललंय, पहिल्यांदा चाललंय. भाईंचं नियोजन म्हणजे माझे नाव सौ प्रियंका विशाल ढसाळ, मी राहणार कोंडापुरीचे आहे. आज आम्ही इकडे ज्योतिवहिनी आणि मानसिंग भाई यांनी जे बौद्ध यात्रा अरेंज केलेली आहे त्याच्यासाठी दीक्षाभूमीला जाण्यासाठी इथे रांजणगावला आम्ही जमलो आहोत. नाही, पहिल्यांदाच चाललोय आणि ते ज्योतिवहिनींच्या सहकार्यानेच आम्ही आज जाणार आहोत. आम्ही सगळेच आनंद होतोय, खूप आनंद होतोय.
नक्कीच नक्कीच आज हा जो अनुभव आहे आमच्यासाठी आणि आमच्या बौद्ध समाजासाठी हा नवीनच आणि अनोखा उपक्रम ताईंनी, ज्योती वहिनींनी आणि मानसिंग भाईंनी जो राबवलाय तो खरंच म्हणजे नावलौकिक होण्यासारखंच आहे आणि त्यांचं सीट नक्कीच येणार फिक्स आहे सदस्य म्हणून. येस ऑब्विसली त्यांनी हे मी आता मगाशीच बोलले की हा अनोखा त्यांनी उपक्रम राबवलाय की बौद्ध समाजाला इथून मागे जे हिणवलं जात होतं पण ते आज त्यांनी त्यांचा विचार करून त्यांच्यासाठी काहीतरी उपक्रम राबवलाय आणि नक्कीच सगळा बौद्ध समाजही त्यांच्या पाठीशी नक्कीच उभा राहणार. सुमन जसाड. हा माझं 70. आता कुठं चाललं तुम्ही? आता नागपूरला पुष्पभूमीला. दीक्षाभूमीला कसं वाटतंय? बरं वाटतंय. किती वेळा गेला याच्या आधी किती वेळा गेला? पहिलेच बारी आहे. किती लोक चालले? घराचे किती लोक चालले? घरातून किती लोक चालले? बरेच गावचे लोक बरेच जसाड. पहिल्यांदा काय कवाड जसाड.